सद्गुरू साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोपरगाव पुण्यनगरीचे प्रथम लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय माधवरावजी आप्पा कच्चेश्वर पाटील आढाव यांच्या जयंतीनिमित्त माधवबाग येथे स्वर्गीय आप्पाच्या पुतळ्याचे भूमिपूजन तसेच लक्ष्मीनगर कमान उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता संपन्न होणार आहे। याबाबत समस्त आढाव पाटील परिवाराने कार्यक्रमाची रूपरेषा पत्रकार परिषद घेऊन विशद केली। यावेळी परेश आढाव, गणेश आढाव, विजय आढाव, रवींद्र आढाव, विजय आप्पा आढाव, मंदार आढाव, अमित आढाव, अमोल आढाव, विकास आढाव, संजय आढाव, बाळासाहेब आढाव, आनंद आढाव, अमोल आढाव, विक्रम आढाव, अजय आढाव, निखिल आढाव, किरण आढाव, प्रसाद आढाव इत्यादी उपस्थित होते। समस्त नागरिक बंधू भगिनींना या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन केले। सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनीकरिता रहीम का पठाण, रिपोर्टर कोपरगाव। आप्पा कच्चेश्वर आढाव पाटील यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आम्ही समिती स्थापन केली। स्वर्गीय माधवरावजी आढाव जयंती उत्सव समिती त्या वतीने मी आपला सर्व माध्यमांच्या वतीने कोपरगाववासियांना निमंत्रित करतो की या जयंती उत्सवाच्या निमित्ताने कारंगाव रोडवरील आप्पांच्या नावाने असलेली माधवबाग या ठिकाणी स्वर्गीय आप्पांचा पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन तसेच स्वर्गीय आप्पांनी त्या काळात दिलेली जमीन हे आमच्या आजीचं नाव आहे लक्ष्मीनगर, त्या लक्ष्मीनगरच्या कमानीचं उद्घाटन असा कार्यक्रम व त्यानंतर कृष्णाई मंगल कार्यालय या ठिकाणी जयंती उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमास आपल्या राज्याचे लोकप्रिय मंत्री, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आप्पांचे जावई आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य हे भूषवणार आहेत। त्याचबरोबर आपल्या कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार पुस्तका उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकरावजी काळे साहेब, त्याचप्रमाणे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय विपिनदादा फुले साहेब, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार माननीय अशोकदादा काळे साहेब, वैजापूर तालुक्याचे आमदार माननीय रमेशजी बोरनरे सर, त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याच्या प्रथम महिला आमदार माननीय सौ स्नेहलताताई कोल्हे, त्याचप्रमाणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन माननीय राजेशाबा परजणे पाटील, त्याचप्रमाणे सहकर्मक श्री शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय वियोग भैया कोल्हे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। त्या 19 जुलैला सायंकाळी 4 वाजता या कार्यक्रमास वेळेवर सुरुवात होणार आहे। आपल्या प्रसिद्धी माध्यमांच्या वतीने मी आपल्या कोपरगाववासियांना तसेच सर्व आप्पांशी संबंधित असलेल्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास उपस्थित राहावे व आम्हाला उपकृत करावे। कार्यक्रमाचं ठिकाणी कृष्णाई मंगल कार्यालय आहे। या कार्यक्रमाला आपण सर्व नागरिक बंधू भगिनी महिला हे उपस्थित राहिले तर आम्हाला कमिटीला आनंद होईल आणि त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी आप्पांच्या जागेचं भूमिपूजन झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता आम्ही कृष्णाई मंगल कार्यालयात या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे। परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण नक्की या कार्यक्रमाला उपस्थित राहावे ही विनंती। जय हिंद। नगराध्यक्ष होते त्यांनी लक्ष्मीनगरसारखा भाग जो आहे हा पट्टवंदीची प्रॉपर्टी आहे, माधवबाग सारखी जागा आहे, आज कुणी 1 गुंठा सुद्धा जागा देऊ शकत नाही आणि अशा इतक्या मोठ्या त्यागाला आज आपण खरोखर त्याचं स्मरण करून हा कार्यक्रम आयोजित केला याबद्दल मी प्रथम कोपरगाववासियांचे सगळ्यांचे आभार मानतो। तसंच 19 तारखेला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून
कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तसेच त्या नगराध्यक्ष असताना सहवास मला मिळालेला आहे. परंतु लहानपणापासून जर गोदाम गल्लीत मी राहायचो, आप्पांचं ऑफिस नगरपालिकेच्या समोरच असायचं. 9 वाजता तिथे येऊन बसणं आणि शाळेत असताना कायम आम्ही नादारीच्या अर्जावर त्यांच्या सह्या असायच्या. आमच्या त्या गल्लीमध्ये ते हे काय म्हणायचं त्यांना, आपलं ऑनररी मॅजिस्ट्रेट 3 होते. आपले लोंगारी शेठ होते, आळूशेठ आव्हाड होते आणि आप्पा होते. आप्पा असताना आम्ही आपलं कायम तिथं त्या आपल्या संध्याकाळी जाऊन ते नादारीचे अर्ज तिथं ठेवायचे आणि दरवेळेस वर अर्ज ठेवायचे. सध्या उशिरा जायचं ना वर, पण आप्पा सकाळी आल्यावर तो अर्ज पलटी मारायचे आणि त्या सह्या मग आम्ही करायचं. आपला पहिला नंबर लागला पाहिजे, कायम आप्पांकडे गर्दी असायची. कधीच काय वर बघणार, नाव वाचणार, वडिलांची चौकशी करणार, असा आप्पांचा तो नित्यक्रम होता. कधी त्या अर्जावर कुठं आहे, तुझ्याकडे इतकी संपत्ती आहे, हे कधी आप्पांनी विचारलं नाही, कोणालाच नाही. पण कायम असे आप्पा होते आणि आप्पांच्या काळात खूप भरीव मोठं काम केलेलं. भरीव काम करत असताना एकदा मला आठवतं, आम्ही सायकलीवर लक्ष्मीनगरमध्ये गेलो होतो. ज्या झोपडपट्टीला आग लागली, आग लागल्यानंतर आप्पा होते, बाबू शेटवानी होते, आमचे वडील होते. तर ती आग लागली, सगळे बेचिराग झाली होती आणि ती 3 एकर जमीन आप्पांनी त्यावेळेस लक्ष्मीनगरच्या लोकांना दिली. म्हणून ते लक्ष्मीनगरचं नाव आज विजूचरणच्या आजीच्या नावाने लक्ष्मीनगर नाव पाडलं गेलं. एवढं मोठं दान सोडता म्हणजे त्या काळात त्यांनी दाखवली, त्यांना संधी मिळाली, त्याचं सोनं आज झालं का आजही आप्पांचं नाव. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 6 नंबर शाळेची जागा एवढी मोठी 5 एकराचा प्लॉट आजही आपल्या नगरपालिकेच्या ह्याच्यात. आजपर्यंत इतिहासात माणूस हयात असताना म्हणजे स्वतः असताना माधव उद्यान त्या काळातल्या त्यांच्या सहकार्याने उभं केलं. गेल्यानंतर ठीक आहे, परंतु हयात असताना माधवनगरचं उद्यान झालं. चांगलं गार्डन त्या काळात होतं, लहानपणी आपण बघायचं. अनेक असे प्रकार आहेत. येसगावचे पूर्वीचे तळे, ज्यावेळेस 7 पाईपलाईन चालू होती, आप्पांच्या कारकिर्दीत पहिले 4 तळे झाले. कोरे साहेबांना मदतीला घेऊन येसगावची जमीन घेऊन त्याही वेळेस आप्पांनी केलं. असं मोठं काम. यांचा जयंती उत्सव साजरा करावा आणि त्या स्वातंत्र्यवीराचा हा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी या सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेला मान देऊन लक्ष्मी माधव प्रतिष्ठान, आढाव परिवार आणि इतर सर्व आर्टिस्ट यांनी खूप मेहनत घेऊन त्यांचा पुतळा उभारायचं ठरवलं. त्या पुतळ्याकरता अनेक परवानग्यांमधून जावं लागतं आणि पुतळा उभारायला सरकारची परवानगी मिळाली. त्या पुतळ्याचं भूमिपूजन होणार आहे. तो पुतळा म्हणजे नुसतं दगड, विटा, माती आणि धातूंचा पुतळा नाही आहे. ते कोपरावाच्या नवीन पिढीसाठी एक प्रेरणास्थान राहणार आहे. की आपण या कोपरावापासून काय केलं, कोपरावाची जी समाज रचना, पारंपरिक रचना होती किंवा दवाखान्यांच्या माध्यमातून, उद्यानांच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, व्यापारपेठेच्या माध्यमातून त्यांनी कसं प्रस्तावित करत नेलं आणि हे गावाचा विकास करताना सर्वसामान्य नागरिकांच्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये. शिक्षण क्षेत्रात फार मोठं काम केलेला असा हा शूर मोठा स्वातंत्र्य योद्धा होता आणि ह्या गाव रचनेमध्ये त्यांचं महत्त्व मी विसरून चालणार नाही. हे आपले प्रेरणास्थान आहे कोपरगावचं. त्याची सर्व माहिती कोपरगावकरांना मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारण्याचं काम जे हाती घेतलेलं आहे लक्ष्मी माधव प्रतिष्ठानी, त्याला सर्वसामान्य नागरिकांनी खूप आनंदाने प्रतिसाद दिलेला आहे. त्याच निमित्त या गावकऱ्यांची नस माहीत असलेली असे माधवराव आप्पा हे सर्वसामान्यांचे नस माहीत असलेले डॉक्टर होते त्या आणि त्या अशा थोर व्यक्तींची आठवण प्रेरणास्थान म्हणून राहावी कोपरगावमध्ये, हा एकच उद्देश लक्ष्मी माधव प्रतिष्ठानने आणि नागरिकांनी ठरवला आणि त्याला यश आलं. त्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आपल्या सर्वांना माहिती आहे आणि आपण लोकनियुक्त नगराध्यक्ष, प्रथम नगराध्यक्ष होते नगरीचे आणि त्या काळात आपणनी खूप असे भरीव असे कामं केलेली कोपरगाव शहरासाठी. परंतु काळाच्या वेगाने आता पिढी बदलत चालली आहे. आपल्या पिढीपर्यंत आप्पांचा कामाचा ठसा नवीन पिढीला प्रेरणा द्यावी या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम घेतला. आता कार्यक्रम तसा खूप घाईघाईत होतो आहे. आमदार साहेबांची तारीख मिळवण्यासाठी थोडासा विलंब मिळाला. त्याचप्रमाणे
इंजिनियर उद्योग समाजाचे बिपिन दादा आणि उद्योग समाजाचे आमदार यांची तारखा घेता घेता थोडासा विलंब झाला. कार्यक्रमाला आता 2च दिवस अवधी बाकी असल्यामुळे माझी आपणा सर्वांना अशी विनंती राहील की आपण सर्वांनी जेवढं कव्हरेज करता येईल तेवढं एक कार्यक्रमाचं कव्हरेज करावे. कारण याच्यात एक गोष्ट अशी आहे, कोपरगाव नगरीत आज बघितलं तर उद्यान पुढंच राहील नाही. लहान मुलांचा खेळण्याचा प्रश्न, ग्राउंड असं कोपरगाव नगरीत असं भव्य असं काहीच नाही. आता आम्ही हे उत्सव समितीच्या वतीने हे कार्यक्रम झाले आम्ही शहरात पूर्णतः लक्ष घालून शहरात एक सुसज्ज असं ग्राउंड, लहान मुलांना खेळण्याची बगीचा हे आमचे संकल्प. सदरचा कार्यक्रम हा कृष्णई मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला असून त्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार असून त्या कार्यक्रमाला आपण सर्व कोपरगाव नगरीतील सर्व नागरिकांनी, कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं असे मी या ठिकाणी आढाव पाटील परिवाराच्या वतीने